महाराष्ट्र राज्य शाखा नांदेड म्हणजेच यालाच BCF अर्थात BCF म्हणतात। तर या BCF सामाजिक संघटना आणि कर्मचारी संघटनेकडून आज पीपल्स महाविद्यालय नांदेड येथे हॉल क्रमांक 104 मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे खेळमेळीच्या वातावरणामध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले MM वाघमारे बाराळीकर सर, तसेच या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून विचार व्यक्त करण्यासाठी लाभलेले नरसिंग घोडके लातूरकर यांनी आणि या BCF संघटनेचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष तथा संस्थापक आदरणीय SP कांबळे सर सायखेडकर हे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि सहकार्य करून हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांच्या सानिध्यामध्ये इथं चर्चा करण्यात आली आणि इथं विचार व्यक्त करण्यात आले की नरसिंग घोडके साहेबांनी सांगितलं की आम्ही धर्म नसलेले माणसं आहोत, खरोखर आम्हाला धर्म नाही, आम्हाला कोणतं विचार नाही, अशा प्रकारची इथं अवस्था झाली आहे। म्हणून आता आम्ही चलो बुद्ध की ओर या विचारधारेकडे आता झुंजार प्रवृत्तीनं झुंजार विचारणं आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत। तर एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो। सर्वांचे पत्रकार, वार्ताहर, मीडियाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिनिधी यांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। BCFच्या नांदेड शाखेच्या वतीने अण्णाभाऊची 105वी जयंती या ठिकाणी संपन्न झालेली आहे। या जयंतीच्या माध्यमातून 2 विषयाची मांडणी करण्यात आलेली आहे। पहिला विषय होता की मातंग समाजाचं हिंदू धर्मात काय स्थान आहे आणि अण्णाभाऊचे विचार। दुसरा विषय होता की मुक्ता साळवे यांचा निबंध, यांची चिकित्सा। तर हे 2 विषय आजच्या प्रसंगात यासाठी घेण्यात आलेले आहे। हे आंबेडकरी चळवळीची प्रचार प्रसार गेल्या 30 वर्षापासून मातंग समाजात होते आहे। विचाराच्या अनुषंगाने समाजामध्ये पर्याप्त आता जागरण झालेलं आहे। आंबेडकरी चळवळीमध्ये जे प्रतीकं लागतात, महापुरुष जे निशाण लागतात, ध्वज, जे अभिवादन लागते, जय भीम, ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारून आता समाजात त्याचं रूपांतर झालेलं आहे। ह्या मातंग समाजातून जे जागृत झालेला वर्ग तो आता आपले कल्चरल चेंजच्या संबंधाने, धर्मांतरांच्या संबंधाने विचार केला पाहिजे आणि त्या प्रक्रियेमध्ये उतरला पाहिजे। आणि याच्यासाठी म्हणून महाराष्ट्रात हा विषय धर्मचिकित्सेचा घेतलेला आहे आणि थोड्याच अल्प काळामध्ये मातंग समाजाचा जागृत झालेला वर्ग हा धर्मांतराच्या प्रक्रियेत उतरणार आहे आणि याच्यासाठी म्हणून हा सगळा प्रबोधनाचं काम चालू आहे। अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं सर्वांना पहिल्यांदा मी शुभेच्छा देतो। आज BCF शाखा नांदेडच्या वतीनं मुक्ता साळवे यांनी सांगितलेला विचार लोकांपर्यंत जावा यासाठी आमचा धर्म कोणता हा विषय घेऊन या सभागृहामध्ये काही विवेचन झालं आणि त्यामध्ये सर्वांनी म्हणजे समाजाला जागृत करण्यासाठी लागणारे जे काही विचार आहेत ते दिलेले आहेत आणि म्हणून हा कार्यक्रम या तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावा, मुक्ता साळवे लोकांसमोर यायला पाहिजे। आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत आणि हा विचार ज्या दिवशी आमच्या दलित लोकांच्या लक्षात येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारा स्वीकारून त्याप्रमाणे आपलं मार्गक्रम करेल अशी मला अपेक्षा आहे। धन्यवाद।